बुलढाणा जिल्ह्यात 102 टोल फ्री रुग्णवाहिका सेवेत कार्यरत असलेल्या चालकाचे तब्बल 21 महिन्यांपासून वेतन थकीत आहे। या मागण्यांसाठी रुग्णवाहिका चालक सय्यद वहीद सयम हमीद यांनी बुलढाण्यात आमरण उपोषण सुरू केले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 102 टोल फ्री रुग्णवाहिका सेवेत कार्यरत असलेल्या चालकांच्या वेतनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। रुग्णवाहिका चालकांचे तब्बल 21 महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका चालक सय्यद वहीद सय्यद हमीद यांनी आपल्या मागण्यांसाठी बुलढाण्यात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। चालकांचे थकीत वेतन तात्काळ देण्यात यावे, तसेच सेवेतून वगळण्यात आलेल्या इतर रुग्णवाहिका चालकांना पुन्हा कामावर घेण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे। सय्यद वहीद यांच्या उपोषणाला जिल्ह्यातील इतर रुग्णवाहिका चालकांनीही पाठिंबा दर्शविला असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे। दरम्यान जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार सय्यद वहीद यांनी व्यक्त केला आहे। या आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जोपर्यंत आमच्या या मागण्या पूर्ण होत नाही, 21 महिन्याचा मानधन मिळत नाही, पुनर्नियुक्ती मिळत नाही व बंद पडलेल्या रुग्णवाहिका सुरू करण्यात येत नाही, तोपर्यंत आम्ही इथे आमरण उपोषण करू।